नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर। लाडकी बहीण योजनेचा मार्च आणि एप्रिल हप्ता अपडेट आहे। बातमी सविस्तर जाणून घेऊ तत्पूर्वी मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राइब नसेल केलं तर अशाच खात्रीशीर बातम्या बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राइब करत चला। तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे, मार्च, एप्रिल आणि मे या तिन्ही महिन्याचे जे काही हप्ते आहे आपले पेंडिंग आहेत आणि सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे की 16 मे नंतर बैठक होणार आहे आणि वितरणाला सुरुवात होईल। आपण सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये माहिती दिलेली होती की 16 मे नंतरच वितरणाला सुरुवात होणार आहे। मग जेव्हा बहिणींना हप्ता मिळेल तर मार्च, एप्रिल आणि मे ह्या तिन्ही महिन्याचे 4500 रुपये बहिणींना मिळतील का, याचविषयी आपण आज सविस्तर इथे जाणून घेणार आहोत। तर लाडक्या बहिणींच्या वितरणाला विलंब होण्यामागचं प्रमुख कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे। ज्या बहिणींनी KYC केली त्यांचे जे काही फॉर्म आहेत ते क्रॉस चेक करणं सुरू आहे, त्यामुळे वितरणाला खूप जास्त विलंब होत आहे। मग लाडक्या बहिणींना जर हप्ता मिळेल तर तो तिन्ही महिन्याचा एकत्रित 4500 रुपये मिळेल का, याचविषयी आपण माहिती जाणून घेऊ। लाडकी बहीण योजनेची KYC केल्यानंतर ज्या बहिणी पात्र आहेत आणि ज्यांना पहिल्या हप्त्यापासून तर 20-21व्या हप्त्यापर्यंत हप्ते आलेले आहेत, तर अशा बहिणींना आता पुढचे हप्ते मिळणारच आहेत। परंतु ज्यांनी KYC दुरुस्ती केलेली आहे आणि त्यांची क्रॉस चेक सुरू आहे त्यांनासुद्धा हप्ता मिळेल का, तर त्यांची जेव्हा KYC दुरुस्ती पद्धत आहे ती क्रॉस चेक झाल्यानंतरच त्या पात्र होतील आणि नंतरच पुढे त्यांना हप्ता मिळेल। हे वितरण जर 16 मे नंतर लगेच 1-2 दिवसामध्ये झाले तर 2 महिन्याचे पैसे मिळण्याची शक्यता बहिणींना जास्त आहे। म्हणजे मार्च आणि एप्रिल असे दोन्ही महिन्याचे मिळून 3000 रुपये त्यांना मिळणार आहेत। मे महिन्याचा हप्ता इथे थांबवला जाऊ शकतो, कारण 2 महिन्याचं जर वितरण करायचं असेल तर खूप मोठा निधी लागत असतो। प्रत्येक महिन्याचं वितरण करायला लागतो तेवढा त्याच्या दुप्पट निधी लागणार आहे, म्हणून इथे 4500 रुपये मिळण्याची शक्यता खूप कमी दिसत आहे। परंतु हा सर्वस्व निर्णय आहे जो काही आहे तो शासनाचा असणार आहे आणि आता आपल्याला हेच बघायचं आहे की आपल्याला एका महिन्याचे पैसे मिळणार आहेत की पूर्ण तिन्ही महिन्याचे पैसे इथे मिळणार आहेत, कारण सध्या कोणीही यावर स्पष्टीकरण देऊ शकत नाही, कारण शासनाकडून कुठल्याही प्रकारची माहिती इथे समोर आलेली नाही। पण लाडक्या बहिणींच्या वितरणाला एवढा विलंब जर होत असेल तर जेवढ्या महिन्याचे पैसे पेंडिंग राहिलेले आहेत तेवढ्या महिन्यांचे सगळे पैसे त्या बहिणींना मिळायला हवे। 3 महिन्यापासून जर लाभ थांबून ठेवलेला असेल तर मग एकत्रित 4500 रुपये बहिणींच्या खात्यावर यायला हवे। आणि आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज मागणीसुद्धा करणार आहोत शासनाला की जे काही हप्ते बहिणींचे पेंडिंग राहिलेले आहेत त्या तिन्ही हप्त्याचे पैसे बहिणींना लवकरात लवकर मिळायला हवे, कारण आता KYC दुरुस्तीसुद्धा झालेली आहे आणि KYC दुरुस्ती पद्धत होऊनसुद्धा 10 दिवस झालेले आहेत। तर बहिणींची जे काही पडताळणी असेल फॉर्मची ते झालेली असेल, तर माझ्या लाडक्या बहिणींनो आता येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला खुशखबरी मिळणारच आहे आणि सगळ्या बहिणींना जे काही रखडलेले त्यांचे पैसे आहेत ते मिळणार आहेत। त्यासाठी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, चॅनलला पटकन सबस्क्राईब करायचं आहे। लाडकी बहीण योजनेविषयी कुठला प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण आणि खात्रीशीर अपडेट घेऊन। तोपर्यंत आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबू। धन्यवाद।